ठेवली जाते। डबल विकेट आपल्याला पाहायला मिळते। एक चांगलं आयोजन केलं गेलं। एक आयोजकांच्या माध्यमातून एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न सत्यामध्ये पार करण्यासाठी खूप सारी मेहनत या आयोजकांनी घेतली आहे। चालू असलेली मॅच आपण पाहतोय टीम साईगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये ड्रीम धोंडावडवली बी अशी मॅच पाहतोय आणि दोन सलामीचे बॅटर्स आपण टीम धोंडावडवली संघाकडनं पाहतोय, टीम साईगाव संघाकडनं पाहतोय। स्ट्रायकर एंडला आशुतोष आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण गोलंदाजीवरती साईनाथ, रेग्युलर जोडी साईगाव संघाकडनं आपण पाहतोय आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं गोलंदाज तयार होतोय अनिकेत। पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने जर धावा फळकावरती जर बघितला गेला तर धाव फळकावरती आपण पाहतोय 1 या आकड्यावरती। स्ट्रायकर एंडला पहिला चेंडू फेस करताना आपण साईनाथला पाहिलं आणि एका धावेच्या मदतीने साईनाथ होते स्ट्रायकर एंडला आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 1 या आकड्यावरती। यावेळेस आता आपण आशुतोषला डावकुराताचा फलंदाज टीम साईगाव संघाकडे आपण जर बघितला गेला तर लेफ्ट हँडेड बॅट्समन खूप सारे आहेत आणि त्यांचा फायदा त्यांना होतो देखील। पण आता या मॅचमध्ये किती फायदा होईल किंवा टीम धोंडावडवली संघ डावकुरातांच्या विपक्षामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतात ह्या अनेक सारे प्रश्नचिन्ह मैदानामध्ये उभे आहेत। पहिल्याच बॉलवरती जर बघितला गेला तर एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे। फील्ड सेटअप आपण पाहू शकाल, डीप मिड विकेट पाहायला मिळतं, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळतो आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर लॉंग ऑन अशा फील्ड सेटअप आतापर्यंत सेट केला गेला। पुढचाच बॉल ऑप्शनच्या बाहेरचा, चेंडूला पहा हुक करण्याचा प्रयत्न आहे, बॉल चालला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, एक धाव तर कंप्लीट केली जाईल, अडवलं जाईल आणि तदनंतर दुसरी धाव देखील कंप्लीट आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धाव्यांना कन्वर्ट केले तिसऱ्या धावेमध्ये आणि या 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतात। धावा फळकावरती वाढताना पाहायला मिळतात, जाऊन पोहोचल्या गेल्या त्या टोटल 4 या आकड्यावरती, जिथे 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। पहिलाच बॉल जर बघितला गेला तर एक सिंगल धाव ऑनसाईडला कंप्लीट केली होती। यावेळेस ऑफसाईडला चेंडूला वेट करून पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ढकललं गेलं आणि तदनंतर तिथे धावा बनवल्या गेल्या, त्याच 3। पुन्हा एकदा साईनाथला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला, पुढचाच बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक मिड विकेटचा तिथपर्यंत पोहोचेल, खूप चांगला प्रयत्न केला गेला अडवण्याचं आणि फेकीपर्यंत 2 धावा वाचवू शकत नाही। बघा डबल सिंगल खूप साऱ्या महत्त्वाच्या असतात आणि त्यात डबल सिंगल आता मात्र आपल्याला या मैदानामध्ये कन्वर्ट करताना टीम साईगाव संघ पाहतोय। या मैदानाची व्यूहरचना पाहिली तर कुठेच खास खडलं आपल्याला पाहायला मिळत नाही, खूप चांगल्या पद्धतीने मैदान बनवलं गेलं, एक चांगला प्लॅटफॉर्म उभा केला आणि त्याचा फायदा उचलताना आता इथून कसा परफॉर्मन्स केला जाईल। 4 दिवसाची टुर्नामेंट, 4 दिवसाची स्पर्धा पाहतोय ज्याचा आज पहिला दिवस। यावेळेस पहा एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालाय सुंदर पद्धतीने, निघून जाईल सरळ सी मारीच्या बाहेर, आलाय पहिला चौकार टीम साईगाव संघाकडनं। यावेळेस विकेट आपल्याला पाहायला मिळेल, फलंदाज बाद होतोय। विकेट क्रमांक पहिला साईनाथ हा मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल। बघड आपण कुठे असाल तर आपण या। गोलंदाज तयार, पुढचाच बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक अडवलं जाईल, फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे। इनॅट नंबर 3 वरती आपण शिवमला पाहतोय आणि धावसंख्या फळकावरती आता 1च्या मदतीने वाढली आहे, जाऊन पोहोचली गेली। एका षटकाचा खेळ समाप्त देखील होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना टीम साईगाव संघाची धावा फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या गेल्या 11 या आकड्यावरती, जिथे विकेटचा जर विचार केला तर पहिला विकेट साईनाथ मैदानाच्या बाहेर परतला गेला
चांगली बॅटिंग करत होता. पहिल्याच बॉलवरती जर बघितला तर एक सिंगल, मग तदनंतर जर बघितला गेला तर एक चांगला चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता. पारी बघा छोटी होती, आक्रमक होती, पण जास्त लांब करू शकले नाही पारीला आणि तदनंतर मात्र मैदानाच्या बाहेर परतले गेलेत. आताची परिस्थिती एका षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि AI एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती प्रथमतः बॅटिंग करताना टीम साईगाव संघाने 11 धावा बनवल्या गेल्यात. सरासरी चांगली आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण म्हणतोय की 11-12ची सरासरीने जरी धावा बनवल्या गेल्या आणि या कंडिशनमध्ये किंवा सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं की या स्पर्धेमध्ये धावा तितक्याशा बनत नाही आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिल्या होत्या की 50+ धावा बनवल्या गेल्या, पण एका सत्राला सोडलं गेलं तर तितक्या चांगल्या पद्धतीने धावा बनायला नव्हत्या. त्यामुळे मी म्हणेन की 12च्या सरासरीने जरी धावा बनवल्या तरी पण 46 ते 50 धावा तुम्ही बनवू शकता. आता षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीवरती गोलंदाज अनिकेत पाटील, करण पाटील पाहतोय. पहिलाच बॉल तेव्हाच पहा शरीरावरती जाऊन आदळला, वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने चांगली उसळी घेतली आणि मग तदनंतर निधाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. याच डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 11 आकड्यावरती, जिथे एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. करण तयार होत आहे चेंडू क्रमांक दुसरा घेऊन. पहिलं षटक जर बघितलं गेलं तर अनिकेतने हाताळलं यावेळेस करण. येणारा पुढचा चेंडू आणखी एक दर्जेदार खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि तदनंतर यष्टीरक्षकाची भूमिका देखील खूप चांगल्या पद्धतीने. वेगाने चेंडू होता, फुलर लेनचा पॉपिंग क्रीजमध्ये, तदनंतर चेंडूने टप्पा खाल्ल्यानंतर जाऊन पोहोचला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचल्यात त्या 11 आकड्यावरती, जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झाला 2. चेंडू क्रमांक तिसरा. हा चेंडू पहा ऑन साइडला, फटका चांगला आहे, बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या सीमारेषा बाहेर. षटकार. हवा फळकावरती आपण षटकाराने वाढताना पाहायला मिळतात. टोटल जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. यानंतर होणारी मॅच टीम पाळकणे आणि टीम कोळिवली. आपण रेडी राहायचं आहे. नेक्स्ट बॉल, एक मोठा फटका, तदनंतर लो राहिला. चेंडूमध्ये जर बघितलं गेलं तर उसळी नव्हती आणि तदनंतर जर बघितलं तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. बघा, एखादा मोठा फटका आल्यावरती डॉट बॉल काढणं गरजेचं असतं, कारण की बॅक टू बॅक जर मोठे फटके यायला लागले तर मग दबाव वाढत जातो. कारण की गोलंदाजी जर करायची असेल तर जितका फ्रेश माइंड असेल किंवा जितका पॉझिटिव्ह माइंड असेल तितकी चांगली गोलंदाजी होते. ऑफस्टंपच्या बाहेर आहे, पंच वळतील आणि यावेळेस इशारा करतील की हा वाईड चेंडू, अतिरिक्त धाव दिली जाईल आणि याच अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 वाढेल. यानंतर होणारी मॅच आपण साई एकविरा पालागणे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये दत्तकृपा कोळिवली अशी 2 संघांच्या माध्यमातून पाहणार आहोत. सो दोन्ही संघांचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं. गोलंदाज तयार. पुढचाच बॉल, यावेळेस पहा बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमारेषा बाहेर. आलाय आणखी एक मोठा ब्लास्ट. षटकार. चोवीस आकड्यावरती जबरदस्त बॅटिंग शिवमच्या माध्यमातून 2 मोठे फटके आपण पाहिलेत शिवमच्या बॅटमधनं आणि आताची परिस्थिती शिवमने बदलायला सुरुवात केली आहे. पहिला षटक जर बघितला गेलं तर 11 धावा आल्या होत्या, पण दुसऱ्या षटकामध्ये करण पाटील गोलंदाजीवरती आले आणि करणच्या विपक्षामध्ये यावेळेस पहा हवेमध्ये आहे चेंडू, झेल घेण्याची संधी आणि मग विकेट टिपली जाईल. विकेट क्रमांक दुसरा, टीम साईगाव संघाला लागणारा हा दुसरा झटका. टीम साईगाव संघाला पारितोषिक आलंय जर कोणीही षटकार जोडले गेले
तर प्रति षटका पाठीमागे 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मनसे उपविभाग अध्यक्ष शुभमजी पाटील यांच्या माध्यमातून. धावा फळकावरती जर बघितला गेला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या गेल्या. या षटकामध्ये जर बघितलं तर खूप सारे चढउतार होते. षटकाची सुरुवात पहिलेच 2 चेंडू डॉट आले, मग एक मोठा फटका, मग आणखी एक डॉट बॉल, मग वाईड चेंडू, षटकार आणि विकेट पाहायला मिळाला. अगदी जर बघितलं गेलं तर आता धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 24 आकड्यावरती, जिथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीवरती रोहित कुमाळीला आपण पाहतोय. तिसरं षटक घेऊन स्ट्रायकर एंडला बॅटरचा जर विचार केला तर आशुतोषला आपण पाहतोय, जो सलामीसाठी आला होता. पण आतापर्यंत आशुतोषने जर बघितलं गेलं तर 2 चेंडूंना फेस केलंय. एका चेंडूला फेस केलंय जिथे 3 धावा जोडल्या होत्या. तिथून नॉन स्ट्रायकर एंडच्या भूमिकेमध्ये होते, पण आता स्ट्रायकर एंडच्या भूमिकेमध्ये आहेत आणि इथून पारी जर आशुतोषला पुढे घेऊन जायचं आहे तर स्वतःवरती जिम्मेदारी घेणं देखील गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 रोहित कुमाळी गोलंदाजीवरती आपण पाहतोय. तिसरा चेहरा धावा फळकावरती 12 चेंडूच्या समाप्तीनंतर, अर्थात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24. सरासरीचा जर विचार केला तर बघा 12च्या सरासरी धावा बनवण्याचं काम आतापर्यंत केलं आहे, जी चांगली आहे, ज्यावरती आपण मागच्या षटकामध्ये चर्चा देखील केली होती. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच इथे काय डिसिजन देतील हे बघणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा डॉट बॉलची सांगता, कारण की इम्पॅक्ट करत होता लाईनमध्ये चेंडू. आणि तदनंतर निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 24 आकड्यावरती आपण स्थगिती पाहताना पाहायला मिळते. मग या स्पर्धेसाठी आपण SK लाईव्ह एंटरटेनमेंटच्या माध्यमातून देखील यूट्यूब टेलिकास्ट पाहतोय, जो लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतोय. जे स्पर्धक किंवा जे खेळाडू इथपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना घर बसल्या थेट प्रेक्षेपण SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पुढचाच बॉल ऑन साईडला मिड विकेटचं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या जोडीनं धावा फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळतात. धावसंख्या फळकावरती एका सिंगलच्या माध्यमातून वाढली गेली आहे, जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावरती. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 25 धावा फळकावरती आहेत. चेंडू क्रमांक 3 प्रगतीपथावरती गोलंदाज रोहित कुमाळी तयार. पहिल्या 2 चेंडूवरती रोहितने जर विचार केला तर चांगली गोलंदाजी केली आहे. चांगली लेंथ आहे, लाईन चांगली आहे. येणारा पुढचाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स होता. तदनंतर बघा शॉट फाईंडचं क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करण्यासाठी आणि ते विकेट गमावावं लागेल. विकेट क्रमांक 3 हा मैदानाच्या बाहेर आता माघारी परतताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर आपण समीर ठाकरेला पाहतोय. सनील ठाकरे आहेत. इन ॲट नंबर 5 वरती सनीलला पाहतोय आपण. पहिलाच बॉल आल्याला प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आणि तदनंतर जर बघितलं तर धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळतीये. धावा फळकावरती जोडला गेला त्यामध्ये टोटल 26 आकड्यावरती. बघा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहत होतो की 24 होत्या, पण तिसऱ्या षटकामध्ये जसं रोहित कुमाळीला गोलंदाजीवरती आणलं गेलं, त्या धाव्यांचं डोंगर येथे थांबवण्याचं काम केलं आणि तदनंतर परिस्थिती ही बदलताना पाहायला मिळतीये. आणि आता 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावा फळकावरती 26 पाहतोय. 5वा चेंडू पुन्हा एक धावा लेट कट करण्याचा प्रयत्न होता आणि झेल टिपली जाईल आणि तदनंतर विकेट आणखी एक मैदानाच्या बाहेर परतताना मिळेल. बघितलं गेलं तर आता चेंडूंचा खेळ समाप्त झाला, तो म्हणजेच टोटल 5 आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 धावा आपण फळकावरती पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 1
चेंडू क्रमांक शेवटचा आणि अंतिम बॉल तयार होतोय गोलंदाजीवरती. अंतिमचा चेंडू यावेळेस बघा पंचांचा इशारा येतोय तर षटक समाप्त झालं आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय जोडल्या गेल्या त्या म्हणजेच टोटल 26. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 11 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13. तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. पूर्णपणे गोलंदाजाने काटकसर करून गोलंदाजी हाताळण्याचं काम केलं गेलं. जिथे धावांचा विचार केला तर 2 विकेट देखील मिळवल्या आणि 2च धावा दिल्या गेल्या. खूप चांगली गोलंदाजी रोहित कुमाळीच्या माध्यमातून. बघा अशा प्रकारची गोलंदाजी एक्सपेक्ट करतोय आपण, कारण की एखाद्या स्पेलमध्ये एखादा गोलंदाज की त्याच्या स्पेलमध्ये 2 ते 3 धावा किंवा 5 ते 6 धावा देतोय आणि 1 ते 2 विकेट मिळवतोय. हे एक षटक जे आहे ते लिमिटेड ओव्हर्समध्ये पूर्णपणे समीकरण बदलवणारं असतं आणि तीच परिस्थिती आपण या मैदानामध्ये पाहिली की एका षटकाच्या माध्यमातून पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटत होतं की धाब्यांचा वेग वाढत चाललाय. 12च्या सरासरी धावा होत्या, 24 धावा फलकावरती येत्या. येणाऱ्या तिसऱ्या षटकामध्ये 10 जरी धावा आल्या असते तरी पण 32 प्लस आपण धावा पाहिल्या असत्या. पण एका षटकामध्ये बघा समीकरण बदललं गेलं आणि अशा प्रकारची स्पेल प्रत्येक संघ एक्सपेक्ट करत असतो आणि तेच काम रोहित कुमाळीने खूप चांगल्या पद्धतीने केलंय. आता शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती आपण गोलंदाज निलेश थाळकेला पाहतोय. बघा तुम्हाला डबल विकेट खेळण्याची इथून एक संधी दिली गेली आहे आणि आय थिंक सो या विभागामध्ये किंवा आपल्या असोसिएशनमध्ये ही पहिली स्पर्धा असेल की जिथे डबल विकेट आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळेल आयोजकांच्या माध्यमातून. सो तुम्हाला इतकीच विनंती आहे की डबल विकेट जेव्हा पण असते थोडासा वेळ खर्च होत असतो, तो जितका वेळ वाचवता येईल तितका वाचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून वेळेचं भान राखून आपण या सगळ्या स्पर्धांमधल्या सगळ्या मॅच ज्या आहेत आजच्या दिवसातल्या त्या आपण कंप्लीट करणार आहोत. आज आपण टोटल 10 संघ या स्पर्धेमध्ये पाहतोय, ज्यामध्ये क्वालिफाय होणारा संघ पाहायला मिळेल जो टॉप 4च्या प्रवासामध्ये जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती आणि गोलंदाजीवरती निलेश थाळकेला पाहतोय गोलंदाजीवरती. बोल तयार. पहिलाच बॉल बॅटची कडा होती, तदनंतर शॉट थर्डमॅनचा खेळाडू शॉट फाईनचा खेळाडू चेंडूला अडवेल आणि तदनंतर चेंडूला जर फेकी केली तर गेली तर कुठलाच प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉलची सांगता, पंचांचा इशारा आलाय नो बॉल. नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढली गेली आहे, जाऊन पोहोचते 27-27 या आकड्यावरती. येणाऱ्या पुढचा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. अर्थात जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी बस रनआउट नाही होणार. बोलो तयार. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. स्ट्रायकर एंडला सनील यावेळेस पाहाव करण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ दी विकेट. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. फेकी करेपर्यंत एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेची कॉलिंग थोडीशी रिस्की असू शकली असती. एकच सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं 28-28 आकड्यावरती जिथे एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज तयार. पुढचाच बॉल टप्पा पडल्यानंतर बघा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला आणि तदनंतर डॉट बॉलची सांगता. पहिला चेंडू जर बघितला गेला तर फील्ड पोझिशन थोडीशी चुकीची घडली आणि तदनंतर पंचांनी इशारा केला की हा नो चेंडू आहे. पण तदनंतर जर बघितलं तर येणारे पुढचे 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. बॉल तयार. आणखी एक चांगला चेंडू आहे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जाईल आणि आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आता समीकरण जर बघितलं तर फळकावरती थांबवण्याचं काम केलं 28-28 या आकड्यावरती, जिथे चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टीम साईगाव संघ मोठ्या फटक्यांच्या ऐवजी डबल सिंगल थोडासा स्ट्राईक रोटेशन करणं यावरती फोकस करणं गरजेचं होतं, पण आता चेंडू निघून चाललेत हातातून. आणखी एक चांगला बॉल. यावेळेस पंचांचा इशारा वाईड चेंडू आहे, अतिरिक्त धाव मिळेल आणि त्याच्यावरती एक चोरटी धाव देखील पाहायला मिळते की काय. धाव नसणारे एकच सिंगल धाव पाहायला मिळेल वाईडच्या स्वरूपामध्ये आणि एक वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव 29-21 आकड्यावरती. धावा फळकावर. पुढचा चेंडू हलक्या गतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑर्थोडॉक्स कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि मग फेकी करेपर्यंत
चेंडूंचा खेळ आतापर्यंत जर बघितला गेला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती जोडला गेला त्या 30. चेंडू क्रमांक 5वा आणि 6वा हे 2 चेंडू येणं अजून देखील बाकी आहे. गोलंदाज तयार. पुढचाच बॉल हवेमध्ये, फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला गेला आणि तदनंतर विकेट डाऊन होताना पाहायला मिळते. फलंदाज होतोय बाद. दुसऱ्या धावेकरिता मात्र विकेट इथून गमावे लागेल. मध्ये जे कार्यरत आहेत मोहिली गावचे गोड व्यक्तिमत्व, त्यांचं इथे शुभागमन झालंय. तुम्हाला विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार होतोय. शेवटचा अंतिम चेंडू असेल. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 आणि धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 31 या आकड्यावरती. आता गोलंदाजीवरती आपण गोलंदाज परेशला पाहतोय. फलंदाजीवरती पुढचाच बॉल यावेळेस जाऊन पोहोचला गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक समाप्त झालं. एका इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं धावा फलकावरती पाहतोय टोटल जाऊन पोहोचला 31 आकड्यावरती आणि विजयासाठी 32 धावांचं आव्हान दिलं गेलंय. चला जाऊयात आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये, जिथे टीम कोलिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण टीम एकवीरा पाळाकणे अशी मॅच पाहणार आहोत. बोथ टीम कॅप्टन्स, तुम्हाला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचं. धन्यवाद. टॉस बॉक्सकडे आपण वळतोय. या ठिकाणी होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय साही एकविरा पालकणे आणि त्यांच्या विपक्षामध्ये दत्तकृपा कोलिवली. दोन्ही टीम्सचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित या. आणि या सामन्याचं नाणेफेक करतील आदरणीय अतुलजी पाठारी साहेब यांच्या शोभास्ते या ठिकाणी टॉस होईल. दत्तकृपा कोलिवली आणि साई एकविरा पालकने दोन्ही टीम्सचे कर्णधार त्वरित या. आणि या सामन्याचं नाणेफेक करतील आदरणीय अतुलजी पाठारे साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस होतोय. दोन्ही संघाचे संघनायक साई एकविरा पालकने आणि त्यानंतर दत्तकृपा कोलिवली या दोन संघादरम्यान हा टॉस केला जातोय. नाण्याच्या एक बाजूने पाहतोय आपण भूमिक स्पोर्ट BS स्पोर्ट्स त्याचे प्रोप्रायटर्स श्रावण ठाकरे आणि दुसऱ्या बाजूने पाहतोय दुगाड चषक. अतुलजी पाठारी साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस झालाय. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तर नाणेफेकीचा कौल खूप महत्त्वाचा होता आणि तो लागलाय खऱ्या अर्थानं साई एकविरा पालकने संघाच्या वतीनं. काय निर्णय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणारा हा 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही एंडने हा खेळ सुरू आहे. या स्पर्धेमध्ये खूप चांगलं मैदान आहे. तर फिल्डिंग करत असताना अपोजिट टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45. आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. टीमकडून काय अपेक्षा असतील? टीम चांगली खेळते आमची, पण खेळणारे पण खेळाडू चांगले आहेत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खेळत असताना हे आउटफील्ड हे मैदान आणि जर्मन स्पोर्ट्स दुगाड संघाने केलेलं आयोजन नियोजन तुम्हाला कसं वाटतं? चांगलं गेलं आहे. लांबून ग्राउंड बघितलं तरी चांगलं वाटलं आम्हाला बघायला. तर टीम कोलिवली संघ तुम्ही नाणेफेकीचा कौल गमावला आहे. नाणेफेकी जर तुमच्या बाजूने लागली असते निर्णय काय स्वीकारला असतं? फिल्डिंग. अर्थात तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे. तर बॅटिंग करत असताना समोरचा संघ एक चांगला संघ आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा माणूस असेल? 40+. आणि जास्त धन्यवाद. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक.
जाऊया कॉम्बॉक्सकडे, जिथे माझे साथी समालोचक मोनिश पाटील उपस्थित आहेत. धन्यवाद. चला धन्यवाद. आपण नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट पाहिलं. टीम पालकने बॉल दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चला जाऊया त्या सामन्याच्या उत्तरार्धाकडे, जिथे धावा फळकावरती बनवल्या गेल्या. टोटल 31 आणि 32 धावांचा वन दिलाय. 2 सलामीचे बॅटर्स पाहतोय स्ट्रायकर एंडला अभिषेक आणि नॉन स्ट्रायकर एंडला जितू. पहिलाच बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता हवेमध्ये. चेंडू फसला आणि तदनंतर झेल देखील ड्रॉप केली जाईल. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावाची कॉलिंग दिली जाईल की काय? तिसऱ्या धावाची देखील कॉलिंग आहे. थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. बघा झेल ड्रॉप केली, तदनंतर चेंडूला फेके करणं गरजेचं होतं, पण इथे थोडंसं वेगळा क्रिकेट, वेगळं चित्र पाहायला मिळालं आणि त्याच्यावरती 2-3 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. आणि या 3 धावाच्या मदतीनं धावा फळकावरती श्री गणेशा करताना पाहायला मिळतात. 32 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती 3. गोलंदाजीवरती गोलंदाज आपण साईनाथला पाहतोय. षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं षटक आहे साईनाथ पाटीलला आणलं गेलं. बोल तयार. येणारा पुढचा चेंडू वेगाने हाताळला गेला, पण यष्टीरक्षक आशुतोष कडनं चुकी घडली. त्याच्यावरती पंचांचा इशारा 22च्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाईल आणि मग याच एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल, जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. लो स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावा 31च बनवल्या गेल्यात. 32 धावांचा वन दिल्या गेलाय. जिथे 12 चेंडूमध्ये 24 धावा, वारंवार आपण त्याच गोष्टीची चर्चा करताना धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय की म्हणजेच 5 या आकड्यावर. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल ऑप्शनच्या बाहेर होता, तितक्या चांगल्या पद्धतीने आला नाही बॅटच्या रेडिएशन मध्ये आणि त्यानंतर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि मग याच एका धावेच्या मदतीनं धावा फळकावरती जोडताना आपल्याला पाहायला मिळतं, जाऊन पोहोचल्या गेल्या 6 या आकड्यावरती. षटकांचा जर विचार केला तर षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. पहिलं साईनाथ पाटीलला गोलंदाजीवरती आणलं गेलं. पहिल्याच बॉलवरती जर बघितलं तर विकेट मिळवण्याची संधी होती, पण तिथे झेल ड्रॉप केली गेली आणि अशा सिच्युएशनमध्ये विकेट घेणं गरजेचं असतं. कारण की लो स्कोरिंगची मॅच जर तुम्हाला एक शेवटच्या टप्प्यापर्यंत जर घेऊन जायचं असेल किंवा मॅच जर डिफिकल्ट करायची असेल समोरच्या संघाला, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की क्षेत्ररक्षण. कारण की या क्रिकेट विश्वामध्ये आपण अनेकदा म्हटलं जातं ना की 20% हे क्रिकेट बॅटिंगवरती असतं, 20% हे क्रिकेट गोलंदाजीवरती असतं. म्हणजे टोटल 40% बॅटिंग आणि बॉलिंगवरती असतं, पण येणारे 60% हे क्रिकेट पूर्णपणे तुमच्या क्षेत्ररक्षणवरती डिपेंड असतं. कारण की तुमचे 11 खेळाडू तिथे साथीला साथ देऊन क्षेत्ररक्षण करत असतात. चला टीम मीटिंग घेऊ नका मैदानामध्ये कुठल्याच प्रकारची. धावा फळकावरती जर बघितला गेला तर टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 8 या आकड्यावरती. षटकाचा जर विचार केला तर एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 8 धावा फळकावरती आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण दुसरं पाहतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 8 धावा, ज्यामध्ये अभिषेकचा जर विचार केला तर 1 धाव त्याने बनवले, जितूने देखील 1 धाव बनवली.
आकड्यावरती धावसंख्या जाऊन पुसते, जिथे बॅटिंग करताना आपण पाहतोय संघ टीम धोंडाबडवली बी संघाला 14 धावा फळकावरती जोडल्या गेल्यात आतापर्यंत. चांगली बॅटिंग करतायत, गोलंदाजी बघा खूप चांगल्या पद्धतीने झाली धोंडाबडवली संघाकडनं. पण साईगाव संघाचा जर विचार केला तर मग चुका खूप साऱ्या करतायत मैदानामध्ये, या चुका सुधाराव्या लागतील. कारण की म्हणतात ना की चुकी करणं खऱ्या अर्थाने चुकी नसते, पण चुकीला जर तुम्ही वारंवार दर्शवत असाल तर मग ती चुकी आणि गुन्हा हे दोन्ही देखील असतात. पण आता तीच चुकी सुधारवून आता एक चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. स्पर्धेची या मॅचचं जर बघितलं गेलं तर पहिल्याच बॉलवरती झेल ड्रॉप केली गेली. त्यानंतर मागच्या षटकाच्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर इथे देखील एक चौकार गमावला गेला. आणि त्या अनुषंगाने समोरचा संघ अर्थात टीम धोंडाबडवली बी संघ एका चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. गोलंदाज तयार, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, पंच पुन्हा एकदा वळतील. पंचांचा इशारा आलाय की हा अतिरिक्त धाव वाढीच्या स्वरूपामध्ये आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळेल. धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या, त्यामध्येच 15 या आकड्यावरती, जिथे चेंडूचा खेळ समाप्त झाला. 15 धावा फळकावरती आहेत. चेंडू क्रमांक 4. त्यावेळेस पहा बॅटच्या पट्ट्यात तितक्या चांगल्या पद्धतीने बॉल आला नाही. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता येईल का? एकच धाव असेल आणि मग एका धावेच्या मदतीनं 15 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. पुढचाच बॉल, यावेळेस पहा हवेमध्ये चेंडू आहे. बॉल चाललाय सरळ 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 सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा, 6 धावा या चेंडूवरती. षटकाराने धावसंख्या फळकावरती 22 आकड्यावरती जोडले गेले. बघा एक मोठा फटका मॅचचं समीकरण पूर्णपणे बदलताना आपल्याला पाहायला मिळालं. बोलो तयार, येणारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक मोठा फटका, हा दुसरा ब्लास्ट आपण लगातारचा पाहतोय आशुतोषच्या विपक्षामध्ये. त्यासाठी जर बघितलं गेलं इक्वेशन तर 4 धाव्यांची गरज आहे अजून देखील. 12 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे प्रति षटका पाठीमागे. आता 2-2 धावा बनवायच्या आहेत. 2 मोठे फटके, मॅचचं समीकरण बदललं गेलं. दरम्यान आदरणीय दिलीपजी पितांबरे साहेब यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. उपसरपंच मोहिली, तुम्हाला आपणास विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय इंद्रसिंहजी ठाकरे साहेब यांना देखील मी विनंती करेन, माझी उपसरपंच मालपेडी, आपणास देखील विनंती करतोय की आपण देखील या व्यासपीठावरती उपस्थित राहायचं. चला, 4 धाव्यांची गरज आहे. चांगली पार्टनरशिप आपण मैदानामध्ये पाहिली, ज्यामध्ये जितूने खूप चांगली बॅटिंग केली आहे. 2 मोठे इम्प्रोवायझिंग स्ट्रोक जितूच्या बॅटमधनं पाहिले आणि मग त्याच 2 मोठ्या फटक्यांच्या जोरावरती मॅचचं समीकरण आता पूर्णपणे बदलताना पाहायला मिळेल. एकतर्फी मॅच होती. गोलंदाजीवरती गोलंदाज शिवम पाटील तयार. चेंडू क्रमांक 1, हाफ ट्रॅकर चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न. पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा येतोय की वाईड चेंडू, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचूया. 1 बाउन्स 1 फॉर दी ओव्हर हे देखील दिलं गेलंय आणि एका धावेने धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळते, जाऊन पोहोचले 29-29 आकड्यावरती. पुढचा चेंडू, यावेळेस पहा पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न, पण इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 29 धावा फळकावरती आहेत. म्हणजे अर्थात आता विजयासाठी 3 धाव्यांची गरज असणार आहे. पुढचाच बॉल हवेमध्ये, फटका इथे फसलाय. सनील तिथपर्यंत पोहोचतील आणि झेल टिपली जाईल. विकेट क्रमांक 1 झटका टीम धोंडाबडवली बी संघाला हा पहिला हादरा लागताना पाहायला मिळतोय.
परिस्थिती आता थोडीशी बदलताना पाहायला मिळते. धावा फळकावरती जोडला गेला टोटल 29 आकड्यावरती, जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे टोटल 2. अजून देखील धावा बनवायच्या आहेत 3. नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 वरती आपण किरणला पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती 3 धाव्यांची गरज असेल मैदानावरती. टीम साईगाव संघ प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवल्या फक्त आणि फक्त 31-32 धावांचं आव्हान दिलं आणि तेच पार पाडताना बोलो तयार. पुढचाच बॉल, चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची सांगता आली आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आता स्थगिती पाहताना मिळेल. धावा फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचला गेल्यात 29 आकड्यावरती, जिथे चेंडूंचा 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 4 तेव्हाच पहा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. पुन्हा एकदा फंबलिंग पाहायला मिळेल. एक सिंगल धाव होती आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली आणि या 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 31-31 आकड्यावरती. आता समांतर इक्वेशन आपण पाहतोय. आता विजयासाठी शेवटच्या अंतिम काहीशा चेंडूवरती एका धावेची गरज आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पाठीमागे तैनात आहे. झेल ड्रॉप आणि एक धाव मात्र कंप्लीट केली. मॅच होते फिनिश. इथून टीम धोंडावडवली बी संघ विजय प्रस्थापित करतो आणि मॅचचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच आपण जाऊयात. मॅन ऑफ द मॅच रोहित हुकमाळी. पहिलं षटक हाताळलं, 2च धावा दिल्या आणि 2 विकेट देखील मिळवल्या गेल्या. तसं आपण रोहित हुकमाळीला मॅन ऑफ द मॅच सन्मानित करूयात. आणि हरिचंद्र पाटारी साहेब जे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण मॅन ऑफ द मॅच सन्मानित करायचे. धन्यवाद. तदनंतर येणाऱ्या पुढच्या मॅचमध्ये तुमच्या संगत कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील प्रवीण जी शिंदे.